शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रांतर्गत MA मराठी 2 मार्च 2026 उन्हाळी सत्रातील संपर्क सत्रे आजपासून सुरू होत आहेत. आजच्या या पहिल्या लेक्चरमध्ये आपल्याला श्रीराम मोहिते सर साहित्य आणि दृश्यकला या विषयावरती मार्गदर्शन करणार आहेत. मी सगळ्यांना विनंती करतो की आजच्या या लेक्चरला त्यांनी सुरुवात करावं. धन्यवाद. आवाज येतोय माझा? सगळ्यांचा आवाज सगळ्यांना येतोय? आवाज येतोय? हो हो, सुरू करूया मग. हो सर. सगळ्यांना आवाज पोहोचत असेल तर सुरू करूया आपण. शिवाजी विद्यापीठाचा दूरशिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित या संपर्क सत्रामध्ये आज आपणासमोर साहित्य आणि दृश्यकला या विषयासंबंधी काही एक मांडणी करण्याची संधी मला मिळाली. याबद्दल शिवाजी विद्यापीठाचा दूरशिक्षण विभाग, आमचे मित्र डॉक्टर प्रवीण लोंढे सर, तसेच या आभासी माध्यमातून इथं उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी, या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहे मी, त्या विषयाच्या संदर्भामध्ये एक 2-3 मुद्दे मला सुरुवातीला तुम्हाला स्पष्ट करायचे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपण सगळेजण साहित्याचे विद्यार्थी आहोत. म्हणजे साहित्य हा आपल्या अभ्यासाचा एक मुख्य विषय आहे. पण साहित्य हे कुठल्याही जगण्याचा एक भाग असतो, तर जगण्यातले इतरही अनेक भाग असतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादी कलाकृती समजा इतिहासावर आधारित असेल, म्हणजे ऐतिहासिक कादंबरी असेल, समजा शिवाजी महाराजांच्या चरित्राशी संबंधित एखादी कादंबरी असेल, तर तिला आपण ऐतिहासिक कादंबरी असं म्हणतो. सर आवाज येत नाहीये. म्हणजे इथं आपल्याला इतिहास आणि साहित्य या 2 ज्ञानशाखांचा विचार प्रामुख्याने करायला लागतो. तर सगळ्यात आधी पहिला मुद्दा आपल्याला समजून घ्यायला लागतो की आपण साहित्याचे विद्यार्थी आहोत. तर साहित्याचं स्वरूप कसं असतं, तर साहित्य हे शब्दप्रधान असतं. म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपण काहीतरी दुसऱ्यापर्यंत पोहोचवतो. तर साहित्याचं माध्यम आहे शब्द. आता दुसरं त्याला आपल्याला जोडून कशाशी घ्यायचं आहे, तर दृश्यकला. आता आपल्या अभ्यास पत्रिकेचा जो मुख्य विषय आहे, त्या मुख्य विषयाचं नाव आहे साहित्य आणि ललित कला. आता बघा, तुम्ही मागच्या सत्रामध्ये ललित कलांचा विचार केला असेल किंवा अभ्यास केला असेल, तर ललित कलांमधलाच एक भाग म्हणजे दृश्यकला. आता दृश्य याचा अर्थ काय? सर्वसाधारण म्हणजे काय? दृश्य म्हणजे ते आपल्याला दिसतं ते. म्हणजे आता उदाहरणार्थ बघा की संगीत ही कसली कला आहे, तर श्राव्य कला आहे. म्हणजे संगीताचा अनुभव जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपल्याला तो कानांच्या मार्फत म्हणजे श्रवणाच्या मार्फत घ्यावा लागतो. किंवा काही कला या बघण्याच्या कला असतात. उदाहरणार्थ आपण चित्रकला हा जो विषय घेतला, किंवा छायाचित्रण ज्याला आपण फोटोग्राफी म्हणतो, तर फोटोग्राफी ही साधारणपणे दृश्य कलेमध्ये आपण मोडतो. फोटो बघायचा असतो, आपण फोटो ऐकत नाही, म्हणजे तिथं श्राव्याचा काही संबंध येत नाही. तर फोटोग्राफी ही शुद्ध दृश्यकला असं आपण म्हणू शकतो, किंवा चित्रकला ही मुख्यत्वे दृश्यकला आहे. तर दृश्यकला याचा अर्थ काय की जी बघायची असते किंवा पाहण्याच्या माध्यमातून जिचा आस्वाद घेता येतो, अशा कलांना सर्वसाधारणपणे आपण काय म्हणू शकतो, तर दृश्यकला असं म्हणू शकतो. आता जसं आपण साहित्याचा अभ्यास करताना काय करतो, साहित्याचा अभ्यास करण्यासाठी काय काय गरजेचं आहे किंवा काय काय आवश्यक आहे ह्याचा आपण थोडासा विचार करू. की आपण असं म्हणतो की कुठलंही साहित्य जर अभ्यासायचं असेल तर ते आता पुस्तकाच्या माध्यमातून आपण वाचतो. म्हणजे साहित्याचा अभ्यास करण्यासाठी साक्षरता गरजेची आहे, बरोबर आहे. म्हणजे साहित्याचा अभ्यास करण्यासाठी आधी आपल्याला शब्द वाचता यायला पाहिजेत. म्हणून तर आपण शाळेमध्ये सुरुवातीला एखादा मुलगा दाखल होतो तेव्हा त्याला अक्षर ओळख करून देतो.
सगळ्यात आपल्या आयुष्यामध्ये भाषेचा जो प्रारंभ आहे किंवा भाषा आपल्या आयुष्यामध्ये कधी येते, कशी येते, तर ती अक्षर ओळखीच्या माध्यमातून येते. म्हणजे आता उदाहरणार्थ समजा असं म्हटलं की आपण रस्ता हा शब्द आहे किंवा झाड हा शब्द आहे, नयन हा शब्द आहे. तर नयन हा शब्द आपण पहिल्यांदा उच्चारतो आणि नंतर त्या मुलाला असं लक्षात येतं की हा शब्द डोळ्यांसाठी वापरायचा, म्हणजे नयन याचा अर्थ डोळा. किंवा झाड हा शब्द ज्याचं मूळ, खोड, पान, फूल वगैरे अशी आकृती असणाऱ्या वस्तूला आपण झाड म्हणायचं. म्हणजे सगळ्यात आधी आपण संकल्पनांचा विचार हा भाषेच्या माध्यमातून करतो. आणि भाषेमध्ये काय असतं, तर ध्वनी असतो. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की भाषा हे ध्वनींचं माध्यम आहे. म्हणजे भाषा आपण पहिल्यांदा बोलायला शिकतो आणि ते शिकण्यासाठी काय वेगवेगळे ध्वनी आपण वापरतो. म्हणजे आता उदाहरणार्थ जंगल हा शब्द आहे, तर जंगल या शब्दामध्ये काय आहे, ज हा हे एक व्यंजन आहे. त्याच्यावर एक अनुस्वार आहे, ग आणि ल यांचा एक शब्द तयार झाला, म्हणजे अक्षरांच्या माध्यमातून शब्द तयार झाला. पण शब्द कशाला म्हणायचं, कुठलेही शब्द एकत्र केले, समजा ग ल ज असं जर अक्षर एकत्र केली तर त्याला काही अर्थ नाही मराठी भाषेत. ग ल ज या म्हणजे समूहाला कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. म्हणजे शब्द कधी म्हणतो आपण, एखाद्या ध्वनींच्या समूहाला शब्द कधी म्हटलं जातं, तर त्याला अर्थ पण असतो. म्हणजे जंगल असं म्हटल्यानंतर आपल्या लक्षात येतं की वेगवेगळ्या पशु पक्ष्यांची एक अधिवास ज्याला म्हणू आपण, एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या पशु पक्षी, पाणी, दगड, माती वगैरे अशा एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जीवांचा, सजीव निर्जीव व्यवस्थेचा एका इकोसिस्टीमचा असा समूह, तर त्याला आपण जंगल म्हणू. म्हणजे नुसतं जंगल हा ध्वनी नाहीये, तर त्या ध्वनीला काय मिळाला, अर्थ मिळाला. म्हणजे भाषा जर आपल्याला अभ्यासायची असेल तर दोन गोष्टी पाहिजेत, एक म्हणजे ध्वनी पाहिजे आणि दुसरा म्हणजे त्याला काहीतरी अर्थ पाहिजे. अर्थाशिवाय आपण कधीही भाषेमध्ये कुठलाही शब्द वापरत नाही. काही शब्द एकाक्षरी पण असतात बरं का. म्हणजे आता उदाहरणार्थ आपण ब्र हा शब्द घेऊया. ब्रचा अर्थ काय होईल, एकाक्षरी शब्द आहे, एकच अक्षर आहे त्याच्यामध्ये, ब्र. तर ब्र याचा अर्थ असा होईल की आपण असं म्हणतो ना, मी तोंडातून ब्र सुद्धा काढला नाही. म्हणजे ब्र काढणं म्हणजे अवाक्षर, एक अक्षर सुद्धा तोंडातून काढलं नाही. तर हे सांगण्यासाठी मी एक ध्वनी उच्चारला. तर हे म्हणजे भाषेचं पहिलं माध्यम आहे ध्वनी. आणि नंतर पुढच्या काळामध्ये मात्र आपण काय करतो, पुढच्या काळामध्ये जेव्हा लिहिण्याची सोय झाली, लिपी तयार झाली, तेव्हा मी काय केलं, तर प्रत्येक ध्वनीसाठी एक चिन्ह तयार केलं. म्हणजे आता उदाहरणार्थ क असेल, तर क हा विशिष्ट पद्धतीनं मराठीत लिहिलेला असतो, किंवा ब हे अक्षर लिहिण्याची एक विशिष्ट पद्धती आहे. म्हणजे भाषेचा जर आपण अभ्यास करायचा झाला तर तो दोन पद्धतीने करता येतो. एक म्हणजे बोलली जाणारी भाषा, म्हणून तर आपल्याकडे एक शब्द आहे बघा, वाङ्मय. वाङ्मय याचा अर्थ काय, वाक याचा अर्थ बोलणं, आणि मय म्हणजे जे बोलण्याच्या माध्यमातून येतं त्याला वाङ्मय म्हणतात. पण वाङ्मयाला एक दुसरा पण एक शब्द आहे, तो म्हणजे कुठला, साहित्य. तर जेव्हा लिहायची सोय झाली, लिपीचा शोध लागला माणसाला, तर ते सगळे ध्वनी आपल्याला चिन्हांच्या मार्फत लिहून ठेवतात. आपली वर्णमाला म्हणजे काय, एक प्रकारची चिन्ह व्यवस्था आहे. म्हणजे आपण अ पासून ज्ञ पर्यंत सगळी वर्णमाला जी वापरतो आणि त्याच्यापासून वेगवेगळे शब्द तयार करतो, आणि त्या शब्दांना अर्थ आहेत काही ना काही. कुठलाही शब्द असा निरर्थक असलेला आपल्याला दिसत नाही. तर अशी एक सिस्टीम आपण तयार केली की बोलली जाणारी एक भाषा आहे. म्हणजे वाङ्मय हा शब्द प्रामुख्यानं बोलल्या जाणाऱ्या ध्वनींच्या माध्यमासाठी वापरला. आणि साहित्य याचा अर्थ काय, तर शब्द आणि अर्थ यांची लिखित एक व्यवस्था तयार होते. तर साहित्य हा जास्त व्यापक शब्द म्हणून आपण वापरतो. आधुनिक काळामध्ये जेव्हा मुद्रणाचा शोध लागला, पुस्तकं लिहिली जाऊ लागली, तेव्हापासून आपण वाङ्मयाच्या ऐवजी साहित्य हा शब्द जास्त प्रचारामध्ये आणलेला आहे किंवा जास्त वापरला जातो. तर साहित्याचा अभ्यास करण्यासाठी पहिली अट काय आहे, साक्षर असणं. आता दुसरा माझा प्रश्न आहे की साक्षर असणारे सगळेच लोक साहित्य वाचतात का, किंवा साहित्य निर्माण करू शकतात का, हा दुसरा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर असं आहे की हो, करू शकतात. उदाहरणार्थ आपल्याला असं देता येईल की समजा बहिणाबाई असतील
किंवा अनेक आपल्या संत साहित्यामध्ये अशी लोक आहेत जे कधीही शाळेमध्ये गेलेले नाहीत किंवा औपचारिक शिक्षण कधीही घेतलेलं नाही. अशा लोकांनी सुद्धा अक्षर वाङ्मय तयार केलं, म्हणजे अक्षर साहित्य निर्माण केलं, ज्याचा कदाचित अलीकडच्या काळामध्ये पीएचडी वगैरे त्यांच्या साहित्यावर सुद्धा झालेली आहे. म्हणजे आपल्याला असं दिसतं की तुम्हाला शब्द आणि अर्थ, शब्दार्थाची जर जाणीव असेल तर तुम्ही वाङ्मय निर्मिती करू शकता. कारण चिन्ह आणि अर्थ याचं ज्ञान होणं हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं असेल किंवा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो. आता आपण साहित्याचा संबंध कशाशी जोडणार आहे तर दृश्य कलेशी जोडणार आहे. आता दृश्य कला जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा आपल्याला आपल्या बघण्याचा विचार करावा लागतो. जसं साहित्याचा अभ्यास करताना सुद्धा आपण बघतो, म्हणजे पुस्तकातली अक्षरं बघतो आणि ते अक्षर बघून त्याचं एक काहीतरी अर्थ लावतो आपल्या मनामध्ये. समजा आपल्या पुढे रस्ता असा शब्द असेल तर तो आपण वाचतो, डोळ्यांनी तो शब्द वाचतो आणि त्याचा एक अर्थ आपल्या मनामध्ये तयार होतो, रस्ता म्हणजे काय. पण आपल्या मनामध्ये रस्त्याची कुठलं चित्र तयार होईल, आपण बघितलेल्या रस्त्यांची चित्र तयार होतील. वेगवेगळ्या प्रकारचे रस्ते असतील, मग समजा मातीचा रस्ता असेल, डांबरी रस्ता असेल, आणखीन कुठला तर. पण बघा भाषेमध्ये समानार्थी शब्द येतात. समजा मी असं म्हटलं वाट, वाट, रस्ता, मार्ग आणि महामार्ग. आता तुम्ही म्हणाल की याचा सगळ्याचा अर्थ सेमच आहे, आपण जसं भाषेमध्ये म्हणतो की समानार्थी शब्द किंवा पथ हा एक शब्द आहे बघा त्याच्यासाठी. पण एक लक्षात घ्या की समानार्थी शब्द आपण सोयीसाठी म्हणतो, पण तसा एका शब्दासाठी दुसरा शब्द समानार्थी त्या अर्थानं नसतो साहित्यामध्ये. जसं आपण म्हणतो की सरिता आणि नदी हे समानार्थी शब्द आपण म्हणतो, पण सरिता कधी वापरायचं हे एखादा लेखक किंवा साहित्यिक ठरवतो. वाट कधी म्हणायचं, वाट आणि मार्ग याच्यामध्ये जरी आपण समानार्थी म्हणत असलो तर त्याच्यात फरक आहे. वाट आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्यामध्ये छोटेपणा दिसतो बघा आपल्याला. वाट हा कधी हायवे सारखं असू शकत नाही, म्हणजे वाट म्हटल्यानंतर आपल्याला महामार्ग म्हणायचं नसतं. तर हे जे बारीक सारीक ह्या सूक्ष्म अर्थाच्या छटा आहेत तर त्या लक्षात घेतल्याशिवाय आपल्याला साहित्यामधले बारकावे लक्षात येत नाहीत. तर तसं आपल्याला आता दृश्य कलांचा पण विचार करायचा आहे. तर पाहणं हे वाचणं कसं असतं, जसं आपण एखादं पुस्तक उघडून वाचायला लागतो आणि त्याचा अर्थ लावायला लागतो. म्हणजे आपण समजा एखादी कविता वाचतो आणि त्याचा अर्थ काहीतरी लावतो. कोलंबसाचे गर्वगीत समजा, तर कोलंबसाचे गर्वगीत वाचून झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोलंबसाचं या जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे आणि त्याची जी ध्येयासक्ती आहे, सगळ्या जगावर राज्य करण्याची जी दुर्दम्य इच्छाशक्ती आहे, तर ती त्या कवितेतनं आपल्या लक्षात येते. ते चित्र डोळ्यासमोर उभं राहतं आपल्या. पण दृश्य कलांचा विचार करताना काय लक्षात येतं तर दृश्य ही एक प्रकारे रीडिंग करायचं असतं. आता उदाहरणार्थ मी साधे साधे उदाहरणं आपण घेऊया की बघायचं म्हणजे काय बघायचं. उदाहरणार्थ सगळ्यात आधी आजच्या काळात आपण सगळे वाचकाकडून प्रेक्षक झालेले आहोत. माझा मुद्दा तुम्हाला पटत असेल सगळ्यांना. तर वाचनाकडून आपण सगळे बघण्याकडे जास्त वळलेलो आहोत. त्याचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण सांगतो मी की अलीकडे गेल्या 10 वर्षामध्ये तुम्ही एक चित्र बघत असाल की पुस्तक वाचण्यापेक्षा आपण जास्त युट्यूबवरचे व्हिडिओ बघणं, टेलिव्हिजन बघणं किंवा आपण जास्तीत जास्त प्रेक्षक झालोय. दुसरे तुम्हाला तुलनात्मक विधान सांगतो की फेसबुक हे एक माध्यम आहे, सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, समाज माध्यम आहे ते. तर फेसबुक आणि दुसरं एक समाज माध्यम अलीकडं लोकप्रिय झालेलं आहे ते म्हणजे इंस्टाग्राम. आता बघा दृश्य कलेचा विचार करताना सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं, त्याचे तुम्ही कधी आयकॉन बघितलेत? जर तुम्हाला शक्य असेल तर कुणी व्हिडिओ वगैरे ऑन करून उत्तरं दिली तरी सुद्धा चालेल. म्हणजे आपला एक काहीतरी डायलॉग पण होऊ शकतो त्याच्यातून. तर सगळ्यात महत्वाचं काय म्हणजे फेसबुकचा तुम्ही कधी आयकॉन बघितलात मोबाईलमध्ये तर तुम्हाला काय दिसतं बघा, असा एफ असं चिन्ह दिसतं बघा, एफ. दुसरं तुम्ही इंस्टाग्रामचा कधी ऍपचा तो लोगो बघा, तर त्या लोगोवर तुम्हाला कॅमेराचं एक चिन्ह दिसेल, म्हणजे कॅमेराची लेन्स दिसेल.
आता बघा हे चिन्ह आहेत बरं का, हे आपण कधी बारकाईनं बघत नाही. एका चॅनलचं एक ब्रीद वाक्य आहे बघा, उघडा डोळे बघा नीट. पण आपले डोळे उघडे असतात, पण आपण काही गोष्टी नीट बघतो की नाही हे आपण स्वतःला विचारायचं. आता आपण ज्या माध्यमातून बोलतोय त्या ऍपचं नाव आहे गुगल मीट. कधीतरी तुम्ही त्या गुगल मीटचा पण लोगो बघा, असा कॅमेरा सारखा आहे. म्हणजे आता आपण जे बोलतोय त्याच्यामध्ये ऑडिओ आणि व्हिज्युअल दोन्ही माध्यमातून एकमेकांशी आपण संवाद साधतोय, त्याचा प्रतीक म्हणून तो चिन्ह तिथं आलंय. म्हणजे ऍपचा जो काही लोगो आहे ती एक प्रकारची दृश्य भाषा आहे. जसं साहित्याच्या भाषेमध्ये समजा आपण त्याला म्हटलं लोगो, तर आपण लोगो इंग्रजीमध्ये जर म्हणायचं झालं तर LOGO अशी अक्षरं ठेवून आपण त्या चिन्हाचा उल्लेख केला. पण मला काहीही न बोलता फक्त चित्राच्या माध्यमातून सुद्धा ते दाखवता येतं. म्हणजे फेसबुकचं चिन्ह दाखवलं की प्रत्येक जण काय म्हणेल, हे फेसबुक आहे. इंस्टाग्रामचं चिन्ह नुसतं बघितल्यानंतर कळतं की आपल्याला काय आहे, इंस्टाग्राम आहे. असे प्रत्येक ऍपचे तुम्ही लोगोज तिथं बघू शकताय. आपल्या मोबाईलचा वापर आपण कशाच्या माध्यमातून करतो, एका चिन्ह माध्यमातून करतो. तर त्यालाच आपण पुढे जाऊन म्हणू दृश्य माध्यमाचा वापर तिथं करतो. म्हणजे आपला मोबाईल आपण बहुतांशी दृश्य माध्यमात वापरतो. म्हणून मी असं म्हटलं की गेल्या 10 वर्षामध्ये आपण असं लिखित शब्दांकडून दृश्य माध्यमाकडे जास्त वळलेले आहेत. माझे अनेक मित्र नेटफ्लिक्सवर सिनेमे बघतात. म्हणजे कादंबरी वाचण्याच्या ऐवजी काय त्या कादंबरीवर आधारित असणारा चित्रपट बघणं. म्हणजे दृश्य माध्यमाची निवड आपण जास्त करतो. म्हणून तुम्हाला एक लक्षात येईल बघा की इंस्टाग्रामवर असणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. विशेषतः ज्यांना आपण जेन झी म्हणतो. तुम्हाला जेन झी हा शब्दप्रयोग माहिती असेल. असे वेगवेगळ्या प्रकारचे जनरेशन्स आहेत. म्हणजे साधारणपणे 1981 पासून 1996-97 पर्यंत जे आहेत त्या जनरेशनला मिलेनियल्स असं म्हणतात. म्हणजे ते 1000 वर्ष म्हणजे 1000 वर्ष पूर्ण होण्याच्या टप्प्यावर जन्माला आले. म्हणजे 1999 नंतर 2000 हे साल आलं. म्हणजे जणू काही 1000 वर्षाचा टप्पा त्याने ओलांडला, म्हणून त्यांना काय म्हणतात, जनरेशन मिलेनियल्स. आणि मिलेनियल्स नंतर म्हणजे 1997 पासून साधारणपणे 2012-13 पर्यंत जे जन्मलेले लोक आहेत त्यांना आपण जेन झी असा शब्द वापरतो, म्हणजे जनरेशन झेड. तर ही जी जनरेशन आहे ती जास्त करून इंस्टाग्रामवर आहे. आणि इंस्टाग्रामवर जास्त करून काय असतं, फोटोग्राफ्स असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की त्या ऍपच्या चिन्हावरती कॅमेरा किंवा लेन्सचं चिन्ह येण्याचं कारण असं आहे की ते आपल्याला असं सांगतं की हे माध्यम कशाचं आहे, फोटोग्राफ्स, व्हिडिओ. म्हणजे हे बघण्याचं माध्यम आहे आणि त्याचं प्रतीक म्हणून ती लेन्स वापरलेली आहे तिथं. कॅमेऱ्याची लेन्स ही दृश्याचं प्रतीक म्हणून तिथं वापरलेली आहे. पण फेसबुक मात्र शब्दांचं माध्यम आहे जास्त करून. तिथं सुद्धा फोटोग्राफ्स, व्हिडिओ वगैरे आपण शेअर करत असतो, पण फेसबुक हे माध्यम जास्त करून लिखाणाच्या संदर्भामध्ये वापरलं जातं. तर त्यामुळे त्या लोगोमध्ये पण त्याचा विचार केलेला आहे. असे अनेक बारकावे तुम्ही बघू शकता. दुसरं एक तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, सगळ्यांना माहिती असणारं, की आपल्या घरामध्ये कॅलेंडर असतं. म्हणजे समजा कुणाच्या घरी कालनिर्णय असेल किंवा एखाद्याच्या घरी समजा काय महालक्ष्मी कॅलेंडर असेल, तर त्या कॅलेंडरचं तुम्ही कधी निरीक्षण केलंय का किंवा ते कॅलेंडर अभ्यासलंय का? तर त्याच्यामध्ये एक शब्दप्रयोग वापरलेला असतो कॅलेंडरमध्ये. साधे हे नेहमीच्या ऐकण्यातले शब्द आहेत आपल्या. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये एक शब्दप्रयोग असा वापरला जातो, कृष्ण पक्ष, किंवा दुसरा एक शब्द असतो शुद्ध पक्ष. कृष्ण पक्ष, शुद्ध पक्ष. शुद्ध पक्षालाच दुसरं एक नाव वापरलं जातं ते म्हणजे शुद्ध पक्ष, आणि कृष्ण पक्षालाच वद्य पक्ष म्हणतात. पण आपण ते फक्त वाचतो. आता लवकरच आपल्याकडं गुढीपाडवा हा सण साजरा होणार आहे. तर गुढीपाडव्याला आपण काय म्हणतो, नवीन वर्ष. म्हणजे मराठी नवीन वर्ष असं कॅलेंडरमध्ये त्याचा उल्लेख असतो. तर त्याची तिथी तुम्ही कधीतरी बघा. त्याची तिथी आहे चैत्र शुद्ध 1 म्हणजे प्रतिपदा. ह्याचे सगळ्याचे अर्थ मी तुम्हाला सांगतो थोडक्यात. तर चैत्र हा आपल्या सगळ्या मराठी महिन्यांमधला पहिला महिना आहे, चैत्र. त्याच्यानंतर दुसरा एक शब्दप्रयोग त्याच्यामध्ये असतो तो म्हणजे शुद्ध. तर शुद्ध पक्ष आणि कृष्ण पक्ष हे दोन पक्ष काय आहेत ते आधी आपल्याला लक्षात यायला पाहिजे.
तर हे महिन्याचे साधारणपणे आपण 30 दिवस पकडूया. तर महिन्याचे समजा ऍव्हरेज 30 दिवस असतील तर त्याचे 2 भाग पडतात 15-15 दिवसांचे. ह्या 15 दिवसांच्या गटाला आपण काय म्हणतो? पंधरवडा. 15 दिवसांचा समूह. जसं आठवडा म्हणजे 7 दिवसांचा समूह असेल तर आपण आठवडा म्हणतो. तर पंधरवडा. आता पंधरवडा का बरं केलेला आहे? तर त्याचा संबंध सूर्याशी आहे, सॉरी चंद्राशी आहे. आपलं वर्ष किती दिवसांचं आहे? 365 दिवसांचं. वर्ष ही संकल्पना कुणाच्या संदर्भात आहे? सूर्याच्या संदर्भात आहे. आणि महिना ही जी संकल्पना आहे ती कशाशी संबंधित आहे? चंद्राशी संबंधित आहे. याचं कारण तुम्ही जर रात्रीचं जर आकाश बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की अमावस्या ते पौर्णिमा असे 15 दिवस आहेत. अमावस्या ते पौर्णिमा आणि पौर्णिमा ते अमावस्या असे 15 दिवस आहेत. आणि हे कशावर ठरतात? अमावस्या आणि पौर्णिमा चंद्राच्या कलेवर ठरतात. तर त्यालाच 2 गटामध्ये विभागलेलं आहे. तर आता आपण त्याचा अर्थ बघूया की पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत काय वाढत जाईल? अंधार वाढत जाणार आहे. म्हणजे चंद्र हळूहळू कमी 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 होत जाणार. अमावस्येला पूर्ण अंधार असणार आहे. तर अंधार वाढत जाणारा जो 15 दिवसांचा गट आहे किंवा 15 दिवसांचा जो समूह आहे त्या अंधार वाढत जाणाऱ्या समूहाला कृष्ण पक्ष असं म्हटलं जातं. आता त्याला कृष्ण पक्ष असंच का म्हटलं जातं? तर कृष्ण या शब्दाचा अर्थ काय? तर कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे काळा. आता इथं सुद्धा म्हणजे थोडीशी गंमत होऊ शकते आपली की आपल्या देवाचं नाव कृष्ण आहे. तर आपण सर्वसामान्यपणे काळं असणं म्हणजे काहीतरी समजा कमी महत्वाचं आहे. काळं असणं आपल्याकडं जनरली शुभ मानलं जात नाही. पण रात्र सुंदर असते कशामुळं? तर ती काळी असल्यामुळे, म्हणजे अंधार असल्यामुळेच रात्रीला महत्व आहे. किंबहुना अंधारामुळे त्याला रात्र असा शब्दप्रयोग वापरला जातो. तर हे लक्षात घ्या की रात्र काही काळे असल्यामुळे असुंदर असते असं नाही. उलट रात्रीचं सौंदर्य हे त्याच्या अंधारामध्ये आहे. तर त्यामुळे आपण असं काळं पांढरं किंवा कमी जास्त उन्ह जास्त अशा पद्धतीनं जगाकडे बघतो तसं आपण बघून चालणार नाही. त्यामुळे आपल्या देवाचं नाव आहे जे कृष्ण ते सुद्धा काळा या अर्थानं आहे. म्हणजे आपलं विठ्ठल हे दैवत सुद्धा काळा असं म्हटलं. संतांनी सुद्धा त्याचं वर्णन केलंय. तर त्या काळेपणाचं एक सौंदर्य आहे ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॅक इज ब्युटिफुल असं पण म्हणतात. तर आपल्या सगळ्या ज्या बघण्याच्या संकल्पना आहेत, सौंदर्याच्या संकल्पना आहेत, त्या कशाशी जोडलेल्या आहेत? गोरेपणाशी. आणि म्हणून टेलिव्हिजनवर आपण ज्या काही ब्युटी क्रीम वगैरे यांच्या जाहिराती बघतो त्या सगळ्या त्याच्याशी निगडीत असतात की गोरं असणं म्हणजे काहीतरी सौंदर्याचा निकष असणं असं आपण मानतो. पण तसं मानायची काही गरज नाही. तर सौंदर्य हे काळं गोरं याच्याशी निगडीत संकल्पना नाही आहे. तर त्याच्यामध्ये एक आंतरिक सौंदर्याला सुद्धा महत्व आहे किंवा त्याच्या रचनेमध्ये सुद्धा एक महत्व आहे. तसं जर म्हणायचं झालं तर आफ्रिकेतले सगळे लोक सुंदर ठरणार नाहीत त्या हिशोबानं. कारण तिकडे काळा रंग आहे, कृष्णवर्णीय त्यांना म्हणतात. तर कृष्णवर्ण हा जो शब्द आहे तो त्यावरून आलाय. तर पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत अंधार वाढत जातो म्हणून त्याला आपण कृष्ण पक्ष असं नाव दिले. म्हणजे अंधाऱ्या रात्रींचा पंधरवडा. आता पुढचा जो टप्पा आहे अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंत. आता इथं काय होणार आहे? तर हळूहळू चंद्र वाढत जाणार आहे चंद्राचं आणि पौर्णिमेपर्यंत तो पूर्ण प्रकाशित होणार आहे. म्हणजे इथं उजेड वाढत जाणार आहे. उजेड वाढत जाणाऱ्या 15 दिवसांच्या गटाला नाव काय? शुद्ध पक्ष. लक्षात आलं? म्हणजे 2 गटामध्ये या पंधरवड्यांची 15-15 दिवसांची विभागणी झालेली आहे. एकाला म्हटलं जातं कृष्ण पक्ष तर दुसऱ्याला काय म्हटलं जातं? शुद्ध पक्ष. तर कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्ष ह्या कन्सेप्ट लक्षात आल्या. तर ह्या कृष्ण पक्ष आणि शुद्ध पक्षामध्ये सुद्धा प्रत्येक दिवसाला काहीतरी एक नाव आहे. प्रत्येक पंधरवड्यातल्या पहिल्या दिवसाला म्हणतात प्रतिपदा. म्हणजे प्रतिपदा याचा अर्थ काय? पहिला दिवस, पंधरवड्यातला पहिला दिवस. प्रतिपदेनंतर येतो द्वितीया, तृतीया, चतुर्थी, पंचमी, षष्ठी, सप्तमी, अष्टमी, नवमी, दशमी. दशमी म्हणजे 10वा दिवस. त्या 15 दिवसांच्या गटातला 10व्या दिवसाला दशमी म्हणतो. दशमी नंतर येते एकादशी. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी गावाकडे वगैरे एकादशी करतात बघा लोक.
आणि महिन्यातून त्या दोनदा येतात. म्हणजे 15-15 दिवसांचे गोट 2 केले तर एकादशी सुद्धा दोनदा येतील. एकादशी नंतर येते द्वादशी. द्वादशी म्हणजे 12वा दिवस. दशी, दश म्हणजे 10, द्व म्हणजे 2, द्वादशी. एकादशी म्हणजे 11वा दिवस. एक आणि दश, दश आणि एक म्हणजे 11. द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पुन्हा मग अमावस्या किंवा पौर्णिमा. तर अशी सायकल ही फिरत राहते. आता तुम्ही जर कॅलेंडर काळजीपूर्वक बघितलं, हे मी तुम्हाला मुद्दाम डिटेल सांगतोय, याचा अर्थ की आपण काही गोष्टींकडे नीट लक्ष देत नाही किंवा त्या नीट बघत नाही. तुम्हाला लक्षात येईल बघा की प्रत्येक दिवसाला कुठल्या ना कुठला एखादा महत्वाचा सण येतो. म्हणजे समजा आपण तृतीया म्हणलं, अक्षय तृतीया असते बघा आपल्याकडे. प्रत्येक तिथीला काहीतरी महत्वाचे सण आपल्याला दिसायला लागतात. अक्षय तृतीयाचा अर्थ काय, तर त्या पंधरवड्यातला तो 3रा दिवस असणार आहे. चतुर्थी, चतुर्थी तर आपल्याला माहिती आहे, गणेश चतुर्थी. म्हणजे भाद्रपदातल्या शुद्ध पक्षातल्या चतुर्थीला गणपती येतात आणि आपल्याकडे सार्वजनिक गणपतीचं विसर्जन कधी होतं, चतुर्दशीला. चतुर्दशी म्हणजे कधी, अनंत चतुर्दशी. म्हणजे बघा, चतुर्थी पासून चतुर्दशी पर्यंत साधारणपणे 11 दिवस होतात. तर ह्या 11 दिवसांचा आपल्याकडे गणेशोत्सव हा साजरा होतो, चतुर्थी ते चतुर्दशी पर्यंत. पंचमी असते आपल्याकडे. नुकतीच आता रंगपंचमी हा सण आपण साजरा केला. षष्टी आहे, सप्तमी आहे म्हणजे रथसप्तमी वगैरे, अष्टमी, गोकुळाष्टमी आहे. असे प्रत्येक तिथीला एक काहीतरी आपले ठरलेले मोठे सण किंवा समारंभ येतात, तर त्या तिथीनुसार येतात. तुमच्या जन्माच्या सुद्धा काहीतरी एक तिथी असते बघा. उदाहरणार्थ एखाद्याची जन्मतिथी असेल फाल्गुन कृ, असं लिहिलेलं असतं कॅलेंडरमध्ये, कृ, फाल्गुन कृ 5. तर याचा अर्थ काय होतो, फाल्गुन महिन्यातल्या कृष्ण पक्षातल्या, कृष्ण पक्ष म्हणजे अंधाऱ्या रात्रींचा 15वडा, कृष्ण पक्षातला 5वा दिवस. तर हा दरवर्षी रंगपंचमी असतो. म्हणजे 5वा दिवस म्हणजे पंचमी. फाल्गुन महिन्यातला कृष्ण पक्षातला 5वा दिवस हा दरवर्षी रंगपंचमी असतो. आता मी तुम्हाला गुढीपाडव्याची तिथी सांगतो. गुढीपाडव्यामध्ये काय असतं बघा, चैत्र शुद्ध 1. याचा अर्थ काय बघा, चैत्र म्हणजे आपला मराठी महिन्यामधला, कृपया आपले माईक ऑफ करा, माईक ऑफ करा. सर्वांना विनंती आहे की त्यांनी आपले माईक म्यूट करावेत. तर साधारणपणे आपल्याला असं दिसतं की ह्याचा सगळ्याचा संबंध आपल्याला कशाशी असतो, तर ह्या 15वड्याच्या संकल्पनेशी असतो. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की चैत्र महिना म्हणजे आपल्या वर्षातला, मराठी वर्षातला पहिला महिना, शुद्ध पक्ष म्हणजे त्यातला पहिला 15वडा आणि त्यातली प्रतिपदा, प्रतिपदा याचा अर्थ त्यातला पहिला दिवस. म्हणजे एक लक्षात घ्या, गुढीपाडवा हा आपला नववर्ष असतो, पहिल्या महिन्यातला पहिल्या 15वड्यातला पहिला दिवस. म्हणजे अर्थातच तो आपल्या सगळ्या वर्षातलाच पहिला दिवस असतो. तर सांगायचा मुद्दा असा की आपण अनेक गोष्टी बघत असतो, अनेक गोष्टी व्हिज्युअली बघत असतो, पण त्याचं काय करायचं किंवा त्याचा अर्थ काय आहे ह्याचे प्रश्न आपल्याला पडत नाहीत. सगळ्यात महत्वाचा ज्ञान घेण्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला प्रश्न पडायला पाहिजेत, म्हणजे कुतूहल निर्माण व्हायला पाहिजे. नाहीतर नुसतं पाठांतर करून किंवा नोट्स वाचून आपल्याला हे सगळं ज्ञान मिळेल असं नाही. संत तुकारामांनी असं म्हटलेलं आहे बघा की अर्थे विन पाठांतर कासया करावे, व्यर्थची मरावे गोकुनिया. तर त्यांचं सांगणं खूप महत्वाचं आहे बघा, अर्थे विन पाठांतर. म्हणजे आपण अनेकदा अशा गोष्टी रट्टा मारून परीक्षेपुरत्या पाठांतरावर भर देऊन फक्त परीक्षेमध्ये लिहून आलं की काम आपलं भागलं, अशा पद्धतीनं ते पेपर सोडवत असतो. पण तुकारामांनी असं म्हटलं की अर्थाशिवाय पाठांतर करणं म्हणजे घोकून नुसतं व्यर्थ वाया घालवण्यासारखं आहे. तर त्याच्यातला अर्थ आपण लक्षात घेतला पाहिजे की ह्या सगळ्या संकल्पना आपण मुळातून समजून घेतो का, त्याच्यासाठी आपण नीट वाचतो का, त्याचा अर्थ समजून घेतो का, आपण जगाकडे नीट बघतो का, आपण आपल्या समोर असणाऱ्या व्हिज्युअल्सचा अर्थ लावतो का. जसं मी तुम्हाला काही दृश्यांच्या बाबतीत सांगतो, आपण दृश्य कलेबद्दल बोलतोय, तर काही एक जनरल तुम्हाला दृश्य सांगतो, ती कधी तुम्ही व्यवस्थित बघितलेत का बघा. जसं साहित्य समजून घेण्यासाठी आपल्याला भाषेचा नीट वापर करावा लागेल किंवा भाषा समजून घ्यावी लागते,
तसं दृश्य कलांचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर आपलं बघणं सुधारायला पाहिजे. आणि बघणं हे एक प्रकारचं वाचनच असतं. मी काही साधी तुम्हाला उदाहरणं सांगतो, ती तुम्ही कधी अनुभवलेत का किंवा त्याचं तुम्हाला कधी अनुभव आलाय का हे आपण तुम्ही स्वतःच तपासून बघू शकता. काही दृश्य आहेत, नॉर्मल दृश्य. या काळामध्ये, या कालावधीमध्ये मार्च एप्रिलच्या कालामध्ये जे मेंढपाळ असतात बघा, म्हणजे शेळ्या मेंढ्या पाळणारे धनगर समाजामधले लोक असतात, ते आपल्या मेंढ्या घेऊन बाहेर पडलेले असतात रस्त्यावरून. आणि त्या मेंढ्या चालण्यामध्ये तुम्हाला लय कधी दिसते का बघा. सगळ्या मेंढ्या एका मागोमागे एक अशा एका लाईन मध्ये चालत असतात. त्याच्यानंतर साधारणपणे घोंगड खांद्यावर घेऊन, हातात एखादी काठी घेऊन, हाफ पॅन्ट घातलेले असे जे काही मेंढपाळ असतात, तर त्याचं व्हिज्युअल तुमच्या जर डोळ्यासमोर आलं तर आपल्या कल्चर मधला एक महत्वाचा भाग तुम्हाला लक्षात येईल की आपल्या संस्कृतीमधला एक समाज हा पशुपालक आहे. म्हणजे आपल्या कल्चरचा एक सिम्बॉल म्हणून आपण या दृश्याकडे बघू शकतो. नुसत्या शेळ्या मेंढ्यांचा एक समूह आपल्याकडे चालत येतोय एवढं बघून आपण सोडून देऊ शकतो. दुसरं एक उदाहरण आपण घेऊ. आपल्यापैकी बऱ्याच जणांची मुलं असतील किंवा शेजारी पाजारची छोटी मुलं असतील, ती शाळेला जातात. तर तुम्ही कधी बारीक निरीक्षण केले का बघा की शाळेला जाताना त्यांची जी बॉडी लँग्वेज असते, ती कधीतरी ऑब्झर्व करा. शाळेला जाताना त्यांचं चालणं, त्यांचं बोलणं, त्यांचं सगळं वर्तन, त्यांचे एकंदर बॉडी लँग्वेज ज्याला आपण म्हणतो ती. आणि दुसरं एक ऑब्झर्वेशन तुम्ही करून बघा की शाळा सुटल्यानंतर त्यांची जी बॉडी लँग्वेज असते ती. तर ह्या दोन दृश्यांमधून बऱ्याच गोष्टी आपल्या लक्षात येतात. एक म्हणजे त्याच्याबद्दल काही बोलावं लागत नाही शब्दांच्या माध्यमातून, दृश्यामधूनच आपल्याला त्या गोष्टी कळतात. की शाळेला जाताना त्यांची मनोअवस्था काय असते बघा. समजा होमवर्क केलेला नसेल एखाद्या मुलानं किंवा त्याला काही परीक्षेचा दिवस असेल, टेन्शन आलेलं असेल, तर एक प्रकारची हुरहुर असते, थोडीशी नाखुशी असते शाळेला जाण्यात बऱ्याचदा मुलांची. ते सगळं त्यांच्या बॉडी लँग्वेज मध्ये आलेलं असतं. त्यामुळे शाळेला जाताना थोडीशी गती संत असते, फार काही प्रफुल्लित वगैरे अशी शारीरिक अवस्था नसते. काही वेळेला काही मुलांना बळजबरीनं न्यावं लागतं. आणि दुसरं दृश्य बघा की एखादी शाळा सुटलेली असते. मुद्दाम कधीतरी एखादी शाळा सुटताना शाळेच्या बाहेर उभा राहून तुम्ही शाळा सुटतानाचा अनुभव घ्या. आपल्याला असं वाटतं की पुस्तकं वाचण्यामध्येच काहीतरी वाचन लपलेलं आहे किंवा ज्ञान घेणं लपलेलं आहे. हा समज तुम्ही डोक्यातून काढून टाका. आपलं दैनंदिन जीवन बघून सुद्धा आपण अनेक गोष्टी वाचू शकतो. म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की पाहणं हे सुद्धा एक प्रकारचं वाचनच असतं. म्हणजे आपण जे डोळ्याने बघतो ते म्हणजे एक प्रकारचं वाचनच आहे. आपण जे समाजामधल्या अनेक गोष्टी बघत असतो ते एक प्रकारचं रीडिंग आहे. म्हणून एक लक्षात घ्या की आपल्याला साहित्याचा अभ्यास करताना या दृश्य कलांचा उपयोग त्यासाठी होतो. आपण हा पहिला प्रश्न आपल्याला विचारायला पाहिजे की दृश्य कलांचा अभ्यास आपण का करायचा. आपण तर साहित्याचे अभ्यासक आहोत. आपल्याला पुस्तक वाचून परीक्षा देता यायला पाहिजे. मी कशाला चित्रकला शिकू किंवा मी कशाला चित्रकलेचा अभ्यास करू, मी कशाला फोटोग्राफीचा अभ्यास करू, असं आपल्याला म्हणता येत नाही. याचं कारण आहे की जगणं ह्या सगळ्या गुंतागुंतीतून बनलेलं आहे. आपण असं म्हणतो का मी कशाला इंस्टाग्राम वापरू किंवा मी कशाला स्वतःचे फोटोग्राफ्स काढू, मी काही फोटोग्राफर वगैरे नाहीये. पण आपण एक जस्ट छंद म्हणून सुद्धा फोटोग्राफी करतो. आपल्याकडे मोबाईलमध्ये कॅमेरा असतो, तो आपण वापरून बघतो, अनेक फोटो काढतो, शेअर करतो. याचा अर्थ आहे की जगणं, जसं आपण म्हणतो की एखादं जेवणाचं ताट असेल तर त्याच्यामध्ये अनेक चवी असतात बघा, आंबट, खारट, तुरट, गोड. तर आपण ज्याला संतुलित आहार म्हणतो, ज्याला आपण बॅलन्स डाएट म्हणतो, तो कधी एकांगी नसतो. म्हणजे नुसतं एखादा जर बसलाय आणि जिलेबी आवडते म्हणून जिलेबीच खात बसलाय ताटभर, असं केलं तर ते आपल्या शरीराला नुकसानकारक ठरेल. म्हणून आपण असं म्हणतो की प्रत्येकातले थोडं 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 खाऊन एक बॅलन्स डाएट ज्याला आपण म्हणतो, तर शरीराला आवश्यक अनेक सगळे घटक त्याच्यातनं मिळतील. तर तसंच आपल्या ज्ञानाचं पण आहे. आपण नुसतं पुस्तकच वाचत बसलो, हल्ली तेही कोणी करत नाही, हा भाग वेगळा आहे. म्हणजे पुस्तक न वाचण्यासाठी एक पळवाट म्हणून याचा उपयोग करू नका. तर पुस्तकं पण वाचायला पाहिजेत,
पण समजा आपण असं म्हणलो की 20% 25% पुस्तकाचं वाचन असेल, तर 25% समजा तुम्ही चांगल्या काही डॉक्युमेंटरीज असतील, फिल्म्स असतील, एखादे चित्रपट सुद्धा तुम्हाला उपयोगी पडू शकेल अभ्यासामध्ये, पण त्या दृष्टिकोनातून तुम्ही बघितलं पाहिजे. याचा अर्थ असा नाही की थिएटरला लागलेले सगळे सिनेमे आपण बघायला पाहिजेत. त्यामध्ये तुम्ही कोणताच चित्रपट निवडता किंवा त्याचा कशा दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघता, हे सगळे गुण त्याच्यात आवश्यक आहेत. जसं साक्षरता आणि त्याच्या पुढं सुशिक्षित असणं किंवा साहित्यातला आस्वादक असणं, ह्या त्याच्या पुढच्या पायऱ्या आहेत. तसं नुसते व्हिज्युअल्स बघणं आणि त्याच्या पुढे जाऊन दृश्य साक्षर होणं, म्हणजे दृश्यांच्या बाबतीत सुद्धा आपण साक्षर होऊन त्याच्याकडे बघितलं पाहिजे. तर सांगायचा मुद्दा असा की आपण बघण्यातनं सुद्धा अनेक गोष्टी समजून घेऊ शकतो. त्या ऑब्झर्वेशन मध्ये आपण जर डिटेलमध्ये गेलो तर अनेक गोष्टींचे आपल्याला अर्थ उलगडू शकतात. दुसरी एक तुम्हाला कधी तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की भटक्या कुत्र्यांचा एक प्रश्न अलीकडे खूप चर्चेमध्ये आहे. तर रस्त्यामध्ये वगैरे असे बसलेली कुत्री तुम्हाला दिसत असतील, तर त्याचं कधी कधी तुम्ही जर निरीक्षण केलं तर त्यांचं एक जग सुरू असतं, पण आपण मानवाच्या चष्म्यातनं त्यांच्याकडे बघत असल्यामुळं आपल्याला त्यांचा प्रॉब्लेम वाटतो. कधी तुम्ही असं बघितलं असेल की हनवटी टेकून नदीच्या काठाला असा कुत्र्यांचा एखादा गट बसलेला असतो बघा. त्यांच्या बसण्यामध्ये सुद्धा एक लयबद्धता असते, त्यांच्या चालण्यामध्ये लयबद्ध असते, शेपूट हलवण्यामध्ये असते. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की या सगळ्या गोष्टींमधले जे बारकावे आहेत ते जर तुम्ही ऑब्झर्व करायला शिकलात तर त्याच्यामधनं सुद्धा तुम्हाला अनेक गोष्टींचा उलगडा होऊ शकतो. तर त्याच्यामुळं 2-3 मुद्दे आपण घेऊया की दृश्य कोणत्या कोणत्या प्रकारची दृश्य आपल्या पुढे असतात. एक म्हणजे माणसांचे जग असतं आपल्या पुढं. म्हणजे अनेक माणसं दिसत असतात. एक उदाहरण घेऊया आपण. भाजी मंडई आहे आणि त्या भाजी मंडईमध्ये भाजी विकणाऱ्या स्त्री आहेत. समजा समजा इथं आता आपल्या रस्त्याला वगैरे शेतकरी भाजी विकायला बसतात. तर त्यांचं तुम्ही कधी निरीक्षण केलं तर आपल्या सगळ्या ग्रामीण संस्कृतीचं किंवा शेतकरी कृषी संस्कृतीचं एक प्रतीक म्हणून आपण त्याच्याकडे बघू शकतो. म्हणजे त्यांचं बोलणं असेल, भाषा असेल, बसण्याची पद्धत असेल किंवा स्त्रिया असतील तर विशिष्ट पद्धतीने असतात बघा. पदर घेतलेला असतो साधारणपणे. त्यांच्या बसण्याची एक विशिष्ट पद्धतीची ढब असते. तर ह्या सगळ्यामधनं आपल्याला आपल्या संस्कृतीविषयी, आपल्या समाजाविषयी अनेक गोष्टी त्याच्यातनं समजून घेता येतात. त्यांच्याशी तुम्ही जर गप्पा मारल्यात 1-2-3 मिनिटं तर आपल्या असं लक्षात येतं की त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला शिकण्यासारख्या अनेक गोष्टी असतात. म्हणजे पहिला आपल्या दृश्यांमधला जो भाग आहे आपल्या अनुभवामधला, ती म्हणजे आपल्या सहवासात येणारी वेगवेगळी माणसं. उदाहरणार्थ बघा, एखादी स्त्री जर नऊवारी साडी नेसलेली असेल किंवा कपाळावर एक कुंकू असेल किंवा विशिष्ट पद्धतीने पदर घेतला असेल तर आपण त्या स्त्रीच्या सामाजिक, आर्थिक किंवा जे काही असेल तिच्या बॅकग्राऊंड विषयी काहीतरी एक थोडासा अंदाज घेऊ शकतो की ही स्त्री कुठल्या घरामध्ये असेल किंवा कुठल्या पार्श्वभूमीतून आली असेल, ग्रामीण भागातली असेल की शहरी असेल, याचा एक अंदाज म्हणतोय मी. अर्थात हे पूर्णपणे ह्याला सुद्धा अपवाद असू शकतात, पण आपण एक जनरल चर्चा करतोय की एखाद्या माणसाच्या दिसण्यावरून आपण काहीतरी एक जजमेंट त्याच्याबद्दलचं प्राथमिक करतो. दुसरा एक महत्वाचा म्हणजे हा दृश्य भाग झाला. दुसरा भाग महत्वाचा म्हणजे त्याचं बोलणं. म्हणजे त्याच्या बोलण्यामध्ये कोणते शब्द आहेत, त्याची भाषा कुठल्या प्रकारची आहेत, त्याचा हेल कुठला आहे. तुम्ही जर असं आपल्या साहित्यामध्ये असं म्हटलं जातं भाषेमध्ये की दर 12 मैलावर भाषा बदलते. म्हणजे तुम्ही जर गेलात मराठवाड्यामध्ये मराठी भाषाच आहे, पण ती वेगळ्या शैलीमध्ये बोलली जाते, वेगळ्या हेलामध्ये बोलली जाते. कोकणात गेलात तर थोडेसे शब्दांचे उच्चार वगैरे बदलतात. म्हणजे आपल्या लक्षात येतं की भाषा जरी सेम असली तरी प्रदेश आणि सगळा भूगोल बदलेल तसे ते भाषेचे उच्चार, माणसांच्या राहण्याच्या, वर्तनाच्या, पोशाखाच्या सगळ्या ढबी बदलतात. याचा अर्थ ते वैविध्य आहे. जसं मी मगाशी म्हटलं की बॅलन्स आहार म्हणजे वैविध्यातनं तयार होतो. जंगल कधी तयार होईल? एकाच प्रकारची झाडं समजा 100 एकर लावून ठेवली तर त्याला जंगल म्हणू का आपण? तर जंगलामध्ये जसं गवतापासून ते मोठमोठ्या वृक्षापर्यंत म्हणजे महावृक्षापर्यंत अनेक प्रकारच्या वनस्पतींचं वैविध्य असतं, त्यालाच आपण जंगल म्हणतो.
लक्षात घ्या, जंगल म्हणजे एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या, एकमेकांना मदत करणाऱ्या अशा सगळ्या जैव साखळीचा एक समूह असतो जंगलामध्ये. तर तसं भाषेमध्ये पण असतं. अनेक बोली बोलणाऱ्या, अनेक उपभाषा बोलणाऱ्या, तरीही एकमेकांशी कनेक्टेड असणाऱ्या अशा सगळ्या गटाचा, अशा प्रदेशांचा एक गट असतो. तर त्याला आपण मिळून मराठी साहित्य किंवा मराठी संस्कृती असा आपण शब्दप्रयोग वापरतो. तर त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की वैविध्य म्हणजे आपलं बलस्थान आहे. आपण सगळे समानता वगैरे ह्या कन्सेप्ट वेगळ्या अर्थात वापरतो, पण वैविध्य असणं याचा अर्थ कुठलाही समाज वैविध्यामुळेच मोठा होतो किंवा वाढतो. तर त्याचं एक लक्षण आपण म्हणू शकतो. तर माणसांचं एक ऑब्झर्वेशन तुम्ही करायला सुरुवात करा. माणसांचं निरीक्षण करा, त्यांचं बसणं, अगदी त्याच्यामधून सुद्धा तुम्हाला बारीक सारीक गोष्टी कळतात. एखादा माणूस समजा असा खांदे पाडून बसलेला आहे, त्याच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन्स आहेत, त्याच्यावरून सुद्धा त्याच्या अवस्थेबद्दल, त्याच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काही ठराविक अंदाज, पूर्णपणे जरी कळत नसलं आपल्याला तरी सुद्धा नक्कीच काही अंदाज आपल्याला त्याच्यातनं बांधता येऊ शकतात. आणि हे ऑब्झर्वेशन्स आपल्याला जीवन जगताना, जीवन गुंतागुंतीचं आहे ते असं एका साच्यात नाहीत बघा, सगळी माणसं वेगळी आहेत. प्रत्येक माणूस हा वेगळ्या परिस्थितीतून निर्माण झालाय. प्रत्येक माणसाची बॅकग्राऊंड वेगळी आहे. त्यामुळे आपण एकाची तुलना दुसऱ्याशी कधीही 100% जशीच्या तशी करू शकत नाही. म्हणून असं म्हटलं जातं की या जगातला प्रत्येक माणूस हा एकमेव आहे. त्याच्यासारखा तोच, त्याच्यासारखा दुसरा कुणीही नाहीये. म्हणजे अगदी जुळी मुलं जरी असतील, एकाच आईच्या पोटी जन्माला आलेली जुळी सारखीच दिसणारी 2 मुलं जरी आपण घेतलीत तरी ती सुद्धा 100% एकसारखी नसतात. त्यांच्या स्वभावामध्ये, दिसण्यामध्ये थोडे का होईना बदल असतात. त्यांच्या वर्तनामध्ये बदल होतात. भविष्यात त्यांची करिअर्स वेगवेगळे असू शकतात. याचा अर्थच असा आहे की या जगातला प्रत्येक व्यक्ती हा प्रत्येकापेक्षा वेगळा आहे आणि तेच त्याचं सगळ्यात मोठं बलस्थान आहे. तर हे मुद्दे तुम्ही मुद्दाम ऑब्झर्व करा. याचं कारण असं आहे की माणूस समजून घेणं, साहित्य समजून घेणं, याचा अर्थ पहिली गोष्ट काय, माणसाला समजून घेणं. म्हणून आपल्याकडे असं बघितलं जातं बघा की साहित्य हे माणसांचं जगणं मांडतं किंवा दृश्यकलेमधनं सुद्धा जगणं मांडतं. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. सगळ्यांना माहिती असलेलं एक चित्रपटाचं उदाहरण घेऊ. चित्रपट ही सुद्धा एक दृश्यकला आहे बरं का. कारण चित्रपटामध्ये काय दाखवलेलं असतं, आपल्याला वेगवेगळे सीन्स दाखवलेले असतात. कशाच्या माध्यमातून दाखवलेले असतात, कॅमेराच्या माध्यमातून दाखवलेले असतात. आणि ते असं सलग नसतात, त्याच्यात मध्ये तुकडे तुकडे असतात, म्हणजे ते कट केलेले असतात. म्हणजे समजा 2 माणसं बोलतात, तर एकदा कॅमेरा एका नंबर 1 व्यक्तीकडे असेल तर तो त्याच्याकडे कॅमेरा लावलेला असतो. पण त्याला प्रतिसाद देणारा दुसरा सीन असेल तिथं तो सीन कट होतो. तुम्ही बारकाईने चित्रपट बघा, त्याच्यामध्ये अशा फ्रेम्स कट होतात बघा सतत. पण ते अशा पद्धतीने जोडलेले असतात की तो एकच सिक्वेन्स वाटतो, म्हणजे आपल्याला एक सलग शूट केल्यासारखं वाटतं, पण त्याच्यामध्ये कट्स असतात. तर सिनेमा ही तुकड्यातनं बनवलेली कला आहे. तर सिनेमाचं एक उदाहरण घेऊन आपण समजून घेऊया की दृश्य कला कशी मदत करते आपल्याला जीवन समजून घेण्यासाठी. आपल्या सगळ्यांना माहिती असलेला सिनेमा आहे, तो त्याचं उदाहरण घेऊ आपण. सैराट सिनेमा आहे, तो सगळ्यांनी बघितला असेल, म्हणून मी त्याचं उदाहरण घेतो. कारण दुसरी जर उदाहरणं घेतली तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी कदाचित ते बघितलेलं नसू शकतं, म्हणून आपण एक ओळखीचं उदाहरण घेऊ. तर सैराटचा विषय काय, जर प्रत्येक चित्रपटाचे काहीतरी वन लाईनर सांगता येते आपल्याला, एका ओळीमध्ये त्या चित्रपटाचा सारांश आपल्याला सांगता येतो. तर सैराटची वन लाईनर काय सांगता येईल आपल्याला, तर जातीभेदावर आधारित ऑनर किलिंग विषयी तो सिनेमा आहे. म्हणजे ज्याला आपण म्हणू की वेगळ्या जातीतल्या व्यक्ती बरोबर लग्न केल्यामुळं त्यांची प्रतिष्ठा धोक्यात आली घराण्याची, आणि मग त्यांनी त्यांचा खून केला, त्यांची हत्या केली. म्हणजे ऑनर किलिंग हा त्या चित्रपटाचा एक वन लाईनर सांगता येईल. दुसरं म्हणजे त्या तुम्ही जो सिनेमा बघितला तर पहिला जो हाफ आहे, म्हणजे ज्याला आपण मध्यंतर म्हणतो, इंटरवल पर्यंत जो भाग आहे त्याची ट्रीटमेंट पूर्णपणे वेगळी आहे. तो सिनेमा तुम्ही बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या मध्यंतरापर्यंत सगळा चित्रपट एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाप्रमाणे एखादी लव्ह स्टोरी असावी असा शूट केलेला आहे. म्हणजे अगदी तुम्ही सगळी गाणी ऑलमोस्ट
इंटरव्हल पर्यंत होतात आणि मला वाटतं इंटरव्हलच्या दरम्यानच ते झिंगाट गाणं आहे, ज्या गाण्यावर अख्खं थिएटर डोक्यावर घेतलं जातं. म्हणजे इंटरव्हल पर्यंतचा सिनेमा हा साधारणपणे प्रेम कहाणी अशा पद्धतीनं घेतलेला आहे. अगदी एखाद्या बॉलिवूडच्या सिनेमाला लाजवेल अशा पद्धतीचं सगळं ऑपेरा किंवा अजय अतुलचं म्युझिक, लार्जर दॅन सगळं एक प्रेमकथा, ग्रामीण पार्श्वभूमीवर फुलणारी प्रेमकथा दिसते. मध्यंतराचा सिनेमा पूर्णपणे एखादा वेगळा चित्रपट आपण बघत असू अशा पद्धतीने चित्रित केलेला आहे. म्हणजे त्याची ट्रीटमेंट वास्तववादी पद्धतीची आहे. म्हणजे हे दोघं लग्न होऊन वास्तवामध्ये जगायला लागतात. तिथून पुढचा भाग इंटरव्हल नंतर येतो आणि त्यांच्या प्रॉब्लेम्सला सुरुवात होते. म्हणजे बघा, मध्यंतराच्या पूर्वी असं स्वप्नाळू जग जे होतं, दोन प्रेम करणाऱ्या दोन जीवांचं एक स्वप्नाळू जग, छान छान गुडी गुडी असं स्वप्नाळू जग अचानक दुसऱ्या इंटरव्हल नंतरच्या भागामध्ये जमिनीवर येतं आणि आयुष्यातली खरी जमिनीवरच्या जे सगळे प्रॉब्लेम्स आहेत, संकट आहेत, त्यांना फेस करायला ते सुरुवात करतात. हा दुसरा भाग आहे. त्याचे व्हिज्युअल्स तुम्ही जर बघितली काळजीपूर्वक तुमच्या लक्षात येईल. आणि एक तिसरा छोटा पार्ट आहे, तो तुम्ही कधी काळजीपूर्वक बघितला का बघा. तो आजच्या आपल्या चर्चेमध्ये खूप महत्वाचा भाग आहे. तो म्हणजे शेवटची 4-5 मिनिटं या सिनेमाची, ज्याच्यामध्ये त्या दोघांची हत्या होते. आणि शेवटचा सीन असा आहे की त्या दोघांची हत्या झालेली आहे, ते रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेले आहेत. सगळ्यांनी सिनेमा बघितलाय त्याच्यामुळे मी हे सगळं सांगतोय. आणि ते लहान मूल त्या त्या दोघांच्या म्हणजे त्यांचे जे प्रेत आहेत त्याच्यामधून रक्ताच्या पायाने असं चालत जातं. आता हे व्हिज्युअल्स दिसताना कसे दिसतात बघा, की त्या मुलाचा चेहरा दिसतो आणि ते रडतंय असं दिसतं. ते मूल रडताना दिसतं, पण तुम्ही एक ऑब्झर्व करा, तो त्या सीन मध्ये नागराज मंजुळे यांनी संपूर्ण ऑडिओ म्यूट केलेला आहे. म्हणजे आवाज काहीच येत नाही, फक्त त्या मुलाचा सगळा काय म्हणू आक्रोश, तो सगळा फक्त आपल्याला दिसतो पडद्यावर, फक्त तो आक्रोश दिसतो, त्याचा आवाज मात्र म्यूट केलेला आहे. आता मला असं वाटतं की हे दृश्य माध्यमाची खरी ताकद आहे या तिसऱ्या शेवटच्या सिक्वेन्स मध्ये नागराज मंजुळे यांनी आणलेली आहे. त्यांना असं म्हणायचं आहे की तुम्ही मध्यंतरापर्यंत जो सिनेमा होता त्याची गाणी ऐकलीत, झिंगाटवर डान्स केलात किंवा अगदी नाचलात, तर तुम्हाला तो आवाज ऐकू आला. तो जर तुम्हाला आवाज ऐकू येत असेल तर ह्या शेवटच्या मुलाचा जो आक्रोश आहे तो सुद्धा तुम्हाला ऐकायला यायला पाहिजे. तुम्ही जर खऱ्या अर्थानं संवेदनशील असाल तर या मुलाचा आवाज सुद्धा तुम्हाला ऐकू येतोय का, हा प्रश्न तिथं विचारलाय आणि म्हणून तो आवाज तिथं म्यूट केलेला आहे, सायलेंट केलेला आहे. तर सांगायचा मुद्दा काय की सैराटची जी काही मांडणी आहे दृश्य माध्यमाच्या माध्यमातून, ती अतिशय विचारपूर्वक आखली गेलेली आहे. आपण फक्त एक सिनेमा बघायचा म्हणून बघतो, म्हणजे करमणूक हा एक आपला सिनेमा बघण्याचा एक मुख्य हेतू असतो, पण त्याच्या पलीकडे जाऊन सिनेमा काहीतरी बोलत असतो, काहीतरी विधान करत असतो, काहीतरी स्टेटमेंट असतो. तो असं विधान करतो सैराट हा सिनेमा की तुम्ही सगळेजण छान छान गोड गोड प्रेम कहाणी एन्जॉय केलीत, त्याच्यावर नाचलात, पण समाजामधलं जे एक वास्तव आहे, जातीभेद आहे, त्याच्यामधनं होणाऱ्या हत्या आहेत, ऑनर किलिंग आहेत, तर त्याचाही आक्रोश तुम्हाला ऐकू येतो का? आणि तो जर आक्रोश तुम्हाला ऐकू येत असेल तरच तुम्ही खऱ्या अर्थानं सजग आहात किंवा माणूस आहात. तर ह्याच्यातनं आपल्या लक्षात येईल की दृश्य माध्यम सुद्धा आपल्याशी संवाद साधत असतात, दृश्य सुद्धा आपल्याशी बोलत असतात, फक्त ते ऐकण्याची आपल्याकडं एक प्रकारची साक्षरता असायला पाहिजे. एक प्रकारचं काय म्हणू आस्वाद हा शब्द मी त्या वेगळ्या अर्थानं वापरतोय की ते समजून घेण्याची तुमची कुवत तयार व्हायला पाहिजे, आकलन तुमचं तेवढं तयार व्हायला, तेवढी समज तयार व्हायला पाहिजे की ह्या दृश्य माध्यमांचा सुद्धा आपण विचार त्या पद्धतीनं करू शकतो. म्हणजे माणसांचं जग, माणसांचे ऑब्झर्वेशन्स हा एक पहिला महत्वाचा घटक आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे वस्तूंचं जग. आता आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात बघा, म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ग्लास असतात,
पण नुसतं ग्लास म्हणून चालत नाही. आपल्याकडे काचेचे ग्लास असतात, स्टीलचे ग्लास असतात, त्याचे टेक्स्चर असतात, पोत असतात. कापड नुसतं आपण जरी घेतलं, कापडाचे सुद्धा 1000 तरा असतात, त्याचं टेक्स्चर वेगवेगळं असतं. आपण कधी कापड खरेदीला गेलो, समजा कपडे खरेदीला गेलो, तर आपण एक गोष्ट करतो बघा, त्याचे रंग वगैरे बघतो आणि दुसरं एक काम करतो की हाताला असं स्पर्श करून बघतो कापडाचं टेक्स्चर. म्हणजे कापड ही जी वस्तू आहे त्याचा अनुभव कसा घ्यायचा असतो, रंग, आकार, आणि दुसरं एक त्याच्यामध्ये ऍडिशन होते ते म्हणजे पोत, टेक्स्चर. त्याचा पोत कसा आहे तो मात्र आपल्याला कशा माध्यमातून समजून घ्यायला लागतो, आपल्या स्पर्शाच्या माध्यमातून. म्हणून आपला अनुभव सुद्धा अशा वेगवेगळ्या गोष्टीने तयार झालेला असतो. त्याचा आकार, रंग, त्याच्यावरचं नक्षीकाम, त्याचं डिझाईन, टेक्स्चर, त्याच्यामध्ये किती आधुनिकता आणलेली आहे, या सगळ्याचा विचार करून आपण त्या कपड्याची गुणवत्ता ठरवतो किंवा आपल्याला आवडतं की नाही हे ठरवतो आणि तो घ्यायचा की नाही हे ठरवतो. म्हणजे वस्तू ही त्याच्यामध्ये काय काय गोष्टी असतात बघा. त्याचं रूप असतं, त्याचा रंग असतो, त्याचा आकार असतो आणि त्याचं टेक्स्चर असतं एक प्रकारचं. मातीच्या भांड्यांचा एक तुम्ही स्पर्श करून बघा आणि धातूच्या भांड्यांना स्पर्श करून बघा, त्या दोन्हींचा पोत, टेक्स्चर वेगवेगळं तुम्हाला लक्षात येईल. आणि हे सगळ्यात जास्त कुणाला कळतं माहितीये, आपल्याला आपल्या अवयवांची फारशी किंमत नाहीये किंवा मूल्य नाही असं आपण म्हणतो. याचं कारण अंध लोक बघा, अंध लोक अनुभव घेताना त्याचं एक टेक्स्चर अनुभवतात, त्यांना स्पर्श करून अनुभवतात. त्यामुळं त्यांचं जरी दृश्य माध्यमातून अनुभव कमी झालेला असला तरी इतर माध्यमातून ती उणीव भरून काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. म्हणजे वस्तू सुद्धा अनुभवाचा एक भाग असतात. आणि तिसरा महत्वाचा भाग म्हणजे वास्तू असतात बघा. वास्तूमध्ये काय काय असू शकतं, तर समजा एक मंदिर आहे, कुठल्याही वास्तूचे भाग कसे असतात बघा, एक छप्पर असतं, त्याला खांब असतात, त्याच्यानंतर त्याच्या भिंती असतात, समजा त्याच्यावर काही शिल्पकला केलेली असेल. तर अशा अनेक गोष्टींनी साधारणपणे या 3 स्तरावरनं आपण दृश्यांचा अनुभव घेतो. म्हणजे माणसाचं जग, वस्तूंचं जग, वास्तूंचं जग, आणि या तिन्हीवरच आपल्याला अनुभव असणाऱ्या कलांचा पण एक आपल्याला संगम दिसतो. तो म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे कुठल्या दृश्यकला आपल्याला अभ्यासाला आहेत. एक म्हणजे चित्रकला, दुसरी आहे शिल्पकला आणि तिसरी आहे वास्तुकला. आता या तिन्हींचा थोडासा आपण विचार करूया की या तिन्हींमध्ये काय नेमकं फरक आहेत किंवा साम्य आहे. तर चित्रकलेचे महत्वाचे माध्यम कुठले आहेत, चित्र कुठल्या माध्यमातून आपण काढतो, तर सगळ्यात आपण असं म्हणतो की बिंदू असतात. चित्रांमध्ये बिंदू असतात बघा. जसं अंगणामध्ये आपण ठिपक्यांची रांगोळी काढतो, सगळ्यात बेसिक प्रकार रांगोळीचा कुठला असेल तर तो ठिपके काढून ते ठिपके जोडायचे. म्हणजे बिंदू हे चित्रकलेतलं एक बेसिक किंवा महत्वाचा एक माध्यम असं म्हणू शकतो. 2 बिंदू जोडले तर त्याची रेषा तयार होतात, वेगवेगळ्या रेषा. तुम्ही जर कधी स्केचेस वगैरे बघितले असतील तर त्याच्यामध्ये बिंदू, रेषा, आकार, वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्चर या माध्यमातून ते स्केच आकाराला येतं. म्हणजे चित्र बघताना ह्या सगळ्यांचे कोण आपण बघितले पाहिजेत. आता सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर त्याची एक फ्रेम दिसते बघा. प्रत्येकाच्या दिसण्याचे एक फ्रेम असतात. आपण जो अनुभव घेतो जगाचा तो एका चौकट, म्हणजे मी रस्त्यानं चाललोय तर माझा रस्त्याचा अनुभव कसा असेल, तर समजा दोन्ही बाजूला झाडं असतील रस्त्याचे, तर ती झाडं मला दिसतील 360 मध्ये मी बघेन. त्या डोळ्यांच्या एवढ्या कोणामध्ये मला साधारणपणे ते दृश्य दिसेल. झाडं दिसतील, पायाखालची जमीन, त्याच्यानंतर आकाशापर्यंतचा भाग. पण मला माझ्या मागं काय चाललंय एक्झॅक्टली तेव्हा दिसणार नाही. त्यासाठी मला माझी मान मागे वळवावी लागेल. म्हणजे आपण एका दृश्य चौकटीमध्ये जग बघत असतो. समजा एखादा चित्रपट तुम्ही बघताना जाणवत असेल बघा की वेगवेगळ्या सीन शूट केलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ समजा एखाद्या कॉलेजमध्ये घडणारा प्रसंग तुम्ही बघताय तर त्याची रचना कशी केलेली असते बघा. पहिल्यांदा एक ड्रोनच्या माध्यमातून त्या कॉलेजचा एक लॉंग शॉट असतो बघा. म्हणजे आकाशातून ते कॉलेज कसं आहे, त्याच्या आजूबाजूला काय आहे, आकाशातून घेतलेलं एक दृश्य व्हिज्युअल दिसेल पहिलं. त्यानंतर ती फ्रेम कट होईल. दुसरं दृश्य असं दिसेल, त्या कॉलेजचं प्रवेशद्वार, सगळी मुलं, त्या कॉलेजला जाणारे विद्यार्थी त्या एंटर करायला लागले. दुसरं दृश्य आहे.
तिथं ते कट होईल. तिसरं दृश्य दिसेल ती कॉलेजमधले पॅसेज असतील किंवा वरांडा असतील, त्याच्यामधनं ते विद्यार्थी फेऱ्या मारतायत. तिथं तिसरं जे दृश्य आहे ते कट होईल. त्याच्यानंतर चौथं दृश्य कदाचित असं असेल, शिक्षक आणि विद्यार्थी यांचा एक सीन सुरू आहे. शिक्षकांच्यावर एक कॅमेरा आहे आणि विद्यार्थ्यांच्यावरती. तर बघा ह्याच्यामध्ये किती प्रकारचे कट्स तुम्हाला दिसले वेगवेगळ्या प्रकारनं. आपण एखादा माणूस असा सीन अनुभवू शकत नाही वास्तवामध्ये. तो फक्त कसा अनुभवेल सीन? जमिनीवरूनच. तो रस्त्यावरून कॉलेजला जाईल, कॉलेजच्या गेटमधून आत जाईल, त्याच्या डोळ्यांनी जेवढं दिसतंय तेवढाच अनुभव घेईल. पण एखाद्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून हाच अनुभव वेगळ्या पद्धतीने आपण घेऊ शकतो. म्हणून म्हणजे मानवी डोळ्याला जे दिसू शकत नाही ते एखाद्या चित्रपटामध्ये कॅमेराचा वापर करून वेगळ्या माध्यमातून चित्रित केलेलं असतं. म्हणून आपण असं म्हणतो की कॅमेरा माणूस जिथं पोहोचू शकत नाही तिथं पोहोचू शकतो. तो कुठेही पोहोचू शकतो. म्हणजे आकाशामध्ये पोहोचू शकतो, समुद्रावर, कुठल्याही बेटावर, कुठल्याही, आणि तिथून तो दृश्य चित्रित करू शकतो. तर म्हणून चित्रपटाचं एक बलस्थान असं आहे की कॅमेरा हे माध्यम वेगवेगळ्या कोनातून आपलं चित्रीकरण करू शकतो. मानवी डोळ्यांना ज्या मर्यादा आहेत त्या ओलांडून तो कॅमेरा पुढे जाऊ शकतो. हे त्याचं एक बलस्थान आपण मानू शकतो. आता या सगळ्या दृश्य माध्यमांचा आपण जे जग बघतो त्याचा आणि साहित्याचा संबंध कसा जोडायचा? तर जसं आपण बघतो की साहित्यामध्ये आपण 2 ओळींच्या मधला अर्थ पकडतो. बघा, मी नंतर तुम्हाला एक कविता वाचून दाखवणार आहे. त्या कवितेच्या माध्यमातून आपण समजून घेऊया की साहित्य आणि दृश्यकला यांचा एकमेकांशी संबंध काय आहे नेमका. तर मी काही पुस्तकांमधली तुम्हाला उदाहरणं देतो आणि त्या उदाहरणांवरून आपल्या लक्षात येईल की साहित्य काय काम करतं आणि दुसऱ्या बाजूला दृश्यकला कशा पद्धतीने काम करतात. त्याचं एक कॉमन उदाहरण म्हणून आपण कोसलामध्ये एक पांडुरंग सांगवीकर नावाचा एक तो नायक आहे. तर त्याचं एक वाक्य येतं त्या कादंबरीच्या मध्ये की मनी गेली आणि तिच्याबरोबर तिचं इवलस गर्भाशय गेलं. तर ही अतिशय त्या कादंबरीमधली गाजलेली ओळ आहे, भालचंद्र नेमाडेंनी लिहिलेली, की ही 2 वाक्य एकत्र आलेली आहेत, मनी गेली आणि तिचं इवलस गर्भाशय गेलं. तर या वाक्यामधनं नुसते शब्द एकत्र केलेले नाही, तर त्याच्यामधनं एक संस्कृती, एक कल्चर आणि आपल्या सगळ्याचं वास्तव, या सगळ्या जीवनाचं वास्तव आणायचा प्रयत्न केलेला आहे. की एक प्रकारे एका भविष्यातल्या मातृत्वाबद्दलचं विधान तो लेखक त्या माध्यमातून करतो. दुसरे एक लेखक आहेत श्याम मनोहर नावाचे. त्यांची एक कादंबरी आहे शीतयुद्ध सदानंद. तर आताच इराण आणि अमेरिका, इस्रायल वगैरे यांचं युद्ध सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर मला ते उदाहरण आठवलं की त्या कादंबरीचं नाव आहे शीतयुद्ध सदानंद. आणि त्या कादंबरीच्या अर्पण पत्रिकेच्या ठिकाणी एक अवतरण दिलेलं आहे, म्हणजे एक विधान दिलेलं आहे. ते विधान काय समजून घ्या. ते विधान असं आहे की सदा आनंदात राहावे अशी माणसाची सनातन इच्छा आहे. बरोबर आहे. आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती काय आहे? सदा आनंदात राहावं, आपण सगळे आनंदात राहावं, सदा आनंदात राहावं ही माणसाची सनातन इच्छा आहे. आणि दुसरं वाक्य येतं, आणि त्याने युद्धाचा शोध लावला. आता इथं आपल्याला धक्का बसतो बघा. सदा आनंदात राहावे ही माणसाची सनातन इच्छा आहे आणि त्याने युद्धाचा शोध लावला. आता इथं आपल्याला धक्का का बसतो? 2 विरोधी वाक्य एकत्र आलेले आहेत बघा, 2 कॉन्ट्रास्ट वाक्य एकत्र आलेले आणि त्याच्यामुळे ते एक विरोध तयार झालाय. आनंदात पण राहायचं आहे आणि युद्धाचा शोध कसा काय लावला? आनंदात राहणाऱ्या माणसाला युद्ध कसं काय बरं, युद्ध कसं काय हवंय? तर सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्यांना शांतता हवी आहे, पण त्या शांततेसाठीच आपण शस्त्र शोधून काढली. ह्याचा विरोधाभास लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे बघा, आपण आपली सुरक्षितता राहावी, आपल्याला काही होऊ नये म्हणून घरात पिस्तूल आणून ठेवलं समजा, तर त्याचा अर्थ काय होईल? आपल्याला पाहिजे शांतता, पण आपण अवलंबली मात्र हिंसेचं एक माध्यम, एक प्रतीक. येते लक्षात? म्हणजे सगळ्या जगाला खरं तर शांतता हवी आहे, पण आज जगामध्ये एवढी अण्वस्त्र आहेत की ही पृथ्वी सुद्धा नष्ट करता येतील एवढी ताकद, क्षमता त्या सगळ्या क्षेपणास्त्रामध्ये आहे. म्हणजे माणसाच्या जीवनाचं ध्येय काय असतं? तर सुख मिळवणं, आनंद मिळवणं. पण
दुसऱ्या बाजूला त्यानं शोध मात्र कशाचा लावून ठेवलाय, तर सगळी पृथ्वी नष्ट करू शकेल अशा अण्वस्त्रांचा शोध लावलेला आहे. हा सगळा विरोधाभास श्याम मनोहरांनी कादंबरीच्या त्या 2 वाक्यामध्ये आणलेला आहे. हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा ती कादंबरी वाचण्याची एक कळ सापडते. जसं कुलपाची किल्ली असते तशा पद्धतीने एखाद्या कादंबरीला कसं भिडायचं, एखाद्या साहित्य कृतीकडे कसं बघायचं याची एकदा कळ सापडली. श्याम मनोहरांची दुसरी कादंबरी आहे, त्याचं नाव कळ आहे. तर एकदा ती कळ सापडली की आपण त्या कादंबरीमध्ये गुंतत जातो. त्याचं एक उदाहरण म्हणून आपण एक थोड्याच वेळात एक कविता अभ्यासणार आहे. आणखीन एक उदाहरण मला सांगायचं ते म्हणजे बऱ्याच साहित्य कृतींमध्ये बिटवीन द लाईन्स असतात, म्हणजे 2 ओळीतला अर्थ आपण ज्याला म्हणू, तसं दृश्य कलेमध्ये पण असतात. बघा, एखादं चित्र असेल तर त्या चित्रामध्ये अनेक बारकावे असू शकतात, ते आपण बघायला पाहिजेत. तर त्यामुळे चित्रकला, शिल्पकला आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वास्तुकला. समजा एखाद्या मंदिरामध्ये आपण गेलो तर मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण तिथला परिसर अभ्यासला पाहिजे. साधं एक उदाहरण सांगतो की एखाद्या रस्त्यावरून आपण चाललोय तर त्या रस्त्यामध्ये उन्हामुळं पडलेले ज्या सावल्या आहेत त्या सावल्यांचे आकार सुद्धा आपण डिटेलमध्ये बघितल्या पाहिजेत. हे आपण बघत नाही. जगण्यातले छोटे छोटे आनंदाचे हे प्रसंग ह्या बघण्यामध्ये, हे निरीक्षणामध्ये आहेत, हे आपण विसरतो आणि आपण मोठ्या आनंदाच्या नादात हे छोटे छोटे आनंदाचे क्षण आपण विसरून जातो. वसंताच्या सुरुवातीला एक पोपटी पालवी येते बघा झाडांना, किंवा फ्लॉवरिंग येतं. तुम्ही कधी रस्त्याच्या कडेला बहावा वगैरे फुललेला बघितलं का? बहावा असं एक गुच्छ असणारा पिवळ्या फुलांचा असा झोकदार गुच्छ असणारा वृक्ष असतो, प्रचंड सुंदर असतो. ह्या दिवसामध्ये साधारणपणे बघा आपले सण सुद्धा त्याच्यामुळेच केलेले आहेत बरं का. रंगपंचमी हा सण याच काळामध्ये का साजरा केला जातो? याचं कारण निसर्ग सुद्धा जरा माईक म्यूट करा. निसर्ग सुद्धा एक प्रकारच्या रंगांचा उत्सव करत असतो फुलांच्या माध्यमातून, आणि त्याच काळात आपल्या ऋतूंशी सगळे सण जोडलेले असल्यामुळे त्याच काळामध्ये रंगपंचमी येते बघा. म्हणजे निसर्ग सुद्धा रंगांचा उत्सव खेळतो. आणि म्हणून माणसाने सुद्धा पूर्वी नॅचरल कलर वापरायचो आपण, म्हणजे निसर्गातली फुलं वगैरे त्या फुलांपासून रंग तयार करून. आपल्या लहानपणी कदाचित तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ते रंग केलेले असतील. नॅचरल कलर ज्याला आपण म्हणू. अलीकडे सगळे केमिकल्स वगैरे वापरतो आपण, पण निसर्गाचा आणि आपल्या सगळ्या कल्चरचा असा सांधा जोडलेला आहे. आणि त्यामुळं हे सण आणि संस्कृती, ही दृश्य संस्कृती सुद्धा आपल्या सगळ्या संस्कृतीचा एक भाग म्हणून आपण अभ्यासू शकतो. तर त्याच्यामुळं ह्या सगळ्यामधले डिटेलिंग बघण्यामध्ये एक आनंद आहे. लक्षात घ्या, आपण पर्यटन किंवा प्रेक्षणीय स्थळ म्हणजे कुठली बघतो, तर मोठमोठे काही वास्तू बांधलेले असतील किंवा मोठमोठे राजवाडे असतील, आणखीन काही असेल. पण हे छोटे छोटे गोष्टींमध्ये सुद्धा बघण्यासारख्या अनेक डिटेल्स असतात, अनेक गोष्टी असतात गुंतागुंतीच्या. त्या बघायला आपण इतकंही मी सांगू शकतो की एखादं वाळलेलं गवत सुद्धा सुंदर असतं बघायला. तर त्या वाळलेल्या गवतामध्ये सुद्धा एक सौंदर्य असतं, आणि ते सौंदर्य मला वाटतं त्या गोष्टींमध्ये नसतं, तर ते बघणाऱ्याच्या दृष्टिकोनामध्ये असतं, बघणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असतं. तर म्हणून हे जग कशा पद्धतीने बघू शकतो आपण? ह्या जगामध्ये आपण बदल नाही करू शकणार. बदल कशामध्ये करायचा आहे? आपला त्याच्याकडे बघण्यामध्ये, आपल्या त्या जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनामध्ये आपण बदल करू शकतो. आणि तो जर आपल्याला सापडला, ती कळ जर एकदा सापडली, तर दृश्य कलेतले अनेक बारकावे आपल्याला लक्षात येतील. त्यामुळं दोन्हींचा समन्वय असायला पाहिजे. पुस्तकं वाचणं हे पण महत्वाचं आहे, आणि आपलं जग नीट बघणं, त्याच्यातनं काही अर्थ लागतोय का? आपल्या भोवताली असणारा निसर्ग काहीतरी बोलत असतो, त्या निसर्गाची म्हणून एक स्वतःची भाषा असते, ती जर आपण उलगडली तर अनेक गोष्टी आपल्याला उलगडत जातात. मी मगाशी कॅलेंडरचं एक साधं उदाहरण तुम्हाला यासाठी दिलं की आपण रोजच्या रुटीन व्यवहाराकडे सुद्धा नवीन नजरेनं बघू शकतो. आणि मला वाटतं दृश्य कलांचा अभ्यास करणं म्हणजे काही फार पाठांतर किंवा फार पांडित्य दाखवायचे त्यासाठी गरज नाहीये. छोट्या छोट्या घटनेमधले अर्थ आणि त्या दृश्यांमधले सौंदर्य म्हणा किंवा रचना म्हणा, रूपबंध म्हणा,
आपण जर अनुभवायला शिकलो तर नक्कीच आपल्याला दृश्य कलांचा अभ्यास साहित्याच्या विद्यार्थ्यांनी का करायचा या प्रश्नाचा उलगडा होऊ शकतो. शेवटच्या भागाकडे मी येतो की एक कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे आणि त्याच्यामधनं कशा पद्धतीने व्हिज्युअली विचार केलेला आहे, कारण आपण साहित्याचा विचार दृश्य कलांच्या संदर्भामध्ये करतो. आणि आपण मग त्यानंतर तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्याकडे येऊया. तर मराठीमध्ये इंदिरा संत नावाच्या कवयित्री आहेत. कवयित्री इंदिरा संत हे नाव तुम्ही ऐकलं असेल. तर त्यांची कुब्जा नावाची एक कविता आहे. कुब्जा. कुब्जा ही कोण आहे तर कुब्जा ही महाभारतामधली एक व्यक्तिरेखा आहे श्रीकृष्णाच्या काळामधली. तर म्हणजे कंस जो आहे, कंसाच्या दरबारातली ही एक दासी आहे. आणि कुब्जाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की ती कुरूप आहे. म्हणजे त्याच्या पाठीला कुबड आहे. म्हणजे रूढ अर्थानं ज्याला आपण सौंदर्य म्हणू किंवा सुंदरतेची काही लक्षणं आहेत ती तिच्यामध्ये नाही आहेत. कुरूप असणारी आहे. आणि श्रीकृष्णावर तिचं एक प्रेम आहे किंवा श्रीकृष्णाबद्दल तिला आकर्षण वाटतं. तर ही बॅकग्राऊंड तुम्ही लक्षात ठेवा की कंसाची दासी आहे कुब्जा आणि तिला श्रीकृष्णाबद्दल एक प्रेम आहे. आता प्रेम म्हटलं की आपण फक्त स्त्री पुरुषांमधलं प्रेम एवढ्याच मर्यादित अर्थाने घेऊ नये. तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेमाच्या छटा असतात. एक काहीतरी प्लॅटॉनिक लव्ह सुद्धा असू शकतं. आध्यात्मिक प्रकारचं प्रेम पण असू शकतं. तर प्रेम हे संकुचित अर्थानं इथं घेऊ नका. तर ती एक व्यापक संकल्पना आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण ही कविता वाचून बघूया. कवितेच्या ओळी वाचून दाखवतो आणि तुम्हाला मी अर्थ थोडा सांगतो. कुब्जा. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ. आता इथं पहिल्यांदा एक दृश्यात्मकता आहे बघा. वेळेचं सूचन केलेलं आहे. अजून राधा जागी नाहीये आणि दुसऱ्या ओळीत काय आहे, अजून गोकुळ जागं नाहीये. मग आता जागा नाही म्हणजे साधारणपणे कुठली वेळ असू शकते. अजून जागे नाही याचा अर्थ रात्र पण असू शकते, कदाचित पहाट असू शकते. म्हणजे त्या वेळेबद्दल कवयित्रीनं पहिलं एस्टॅब्लिश केलेलं आहे की ती वेळ कुठली असावी साधारण. आणि राधा पण जागी नाही आणि गोकुळ पण जागं नाही हे लक्षात घ्या. अशा अवेळी पैल तीरावर. ऐल तीर म्हणजे नदीच्या काठाला तुम्ही जर उभा राहिला असेल त्याला ऐल तीर आणि पैल तीर म्हणजे पलीकडचा तीर. अशा अवेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजुळ. पावा म्हणजे बासरी. बासरीचा आवाज ऐकू येते अशा वेळी. कुठल्या वेळी तर ज्यावेळी राधा पण जागी नाही. जनरली बासरी कुणासाठी वाजवली जाते कृष्णाकडून तर एक तर गोपिकांसाठी असेल किंवा राधेसाठी असेल. बासरी कुणासाठी वाजवली जाते तर तसं काहीही नसताना, राधा जागी नसताना, गोकुळ जागी नसताना सुद्धा पैल तीरावरून पाव्याचा मंजूळ आवाज येतोय. म्हणजे आता इथं ध्वनीचा स्तर आहे बघा. पहिल्या स्तरावर काय दिसलं, वेळ कुठली आहे. दुसऱ्या ओळीमधनं आपल्या लक्षात आलं की ध्वनी काहीतरी बासरीचा आवाज ऐकू यायला लागलाय. मावळतीवर चंद्र केशरी. आता इथं आपल्याला कळतं की चंद्र मावळायला लागलाय म्हणजे कुठली वेळ असेल, साधारण पहाटेची वेळ आहे. तर इथं आपल्याला एस्टॅब्लिश होतं की वेळ एक्झॅक्टली कुठली आहे. मावळतीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती भनभन. वारा भनभनायला लागलाय. पहाटेची वेळ आहे, चंद्र मावळतीचा आहे, केशरी आहे, कलर्स दिसत आहेत बघा याच्यामध्ये. त्याच्यामध्ये व्हिज्युअल्स आहेत, दृश्यात्मकता आहे. मावळतीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती भनभन. स्पर्शाची जाणीव आहे. त्या वाऱ्याची आपल्याला स्पर्शात्मक जाणीव पण होते बघा. पहाट वारा भवती भनभन. आता पुढच्या ओळी अशा आहेत. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती. आता कुणीतरी उभी आहे ती, अजून तिचं नाव कळलेलं नाहीये. आणि ती कशी उभी आहे, अर्ध्या पाण्यात उभी आहे. अर्ध्या पाण्यात उभे असण्याचे अनेक अर्थ निघतात. अर्ध्या पाण्यामध्ये पहाटेच्या वेळी एखादी व्यक्ती कशासाठी उभी असेल याचे पण अनेक अर्थ आहेत बघा. म्हणजे कवितेचे अर्थ कसे लावता येतात. अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपले तन मन. आत्ता इथं लक्षात येतं की ती आपले नुसतं तन टाकून नाही, म्हणजे शरीर नाही, मन सुद्धा टाकून आहे. कुब्जेचं कृष्णावर प्रेम आहे आणि आपल्याला कृष्णाचं प्रेम मिळत नाही म्हणून ती आत्महत्या करण्यासाठी त्या नदीच्या पात्रात उतरते. म्हणून कवयित्रीने असं म्हटलंय, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपले तन मन. पुढची ओळ आहे, विश्वची अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव.
सगळं विश्वच ओठाला लावून, मुरली म्हणजे बासरी, रव म्हणजे आवाज, विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरलीवर, मुरली रव. याचा अर्थ कसा आहे की राधाही जागी नाहीये, गोकुळी जागी नाहीये, अशा पहाटेच्या अवेळी बासरी कुणासाठी वाजतेय, तर त्याचं उत्तर तिला त्या पाण्यामध्ये मिळतंय की ही बासरी आपल्यासाठी आहे. आणि तेव्हा तिला साक्षात्कार होतो की या कृष्णाचं आपल्याकडे सुद्धा एक लक्ष आहे, किंवा कृष्णाचं प्रेम आपल्याला सुद्धा मिळतंय, ते त्या बासरीतनं मिळतंय, बासरीच्या स्वरातून मिळतंय. म्हणून ती सगळं विश्वच ओठाला लागू नये, एक सुद्धा स्वर त्यातला मिस होऊ नये किंवा गमावू नये, म्हणून विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रो. आता आवाज काही प्यायचा नसतो, ऐकायचा असतो, पण आता पिण्यामधनं सांगितलं की तिला ते सगळं त्यातलं काही गमवायचं नव्हतं. आणि शेवटची ओळ अशी आहे, डोळ्यामधून थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. आता परत एकदा कविता वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला सगळा अर्थ एकदा लक्षात येईल. अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा आवेळी पैल तीरावर, आज घुमे का पावा मंजुळ, मावळतीवर चंद्र केशरी, पहाट वारा भवती भणभण, अर्ध्या पाण्यामध्ये उभी ती, तिथेच टाकून आपले तनमन, विश्वच अवघे ओठा लावून कुब्जा प्याली तो मुरली रव, डोळ्यामधून थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव, हे माझ्यास्तव. म्हणजे कुब्जेला साक्षात्कार असा झाला की कृष्ण आपलाच आहे, जेणेकरून ह्या सगळ्या विश्वातलं जे काही तत्व आहे, ज्याच्यावर आपण प्रेम केलेलं आहे, त्याचा हा प्रतिसाद आहे. कशाच्या माध्यमातून? या बासरीच्या माध्यमातून. तर या कवितेमधनं एक व्हिज्युअली, किंवा या कवितेचं आपण जर मिनिंग लक्षात घेतलं, तर एखाद्या शॉर्ट फिल्म एखादी असावी, एखाद्या शॉर्ट फिल्म सारखे व्हिज्युअल्स याला आपल्याला दिसायला लागतात. आणि प्रत्येक ओळीच्या 2-2 ओळींच्या चरणाच्या मध्ये मध्ये आपल्याला ती दृश्य साक्षात व्हायला लागलेली दिसतात. म्हणजे साहित्य सुद्धा एक प्रकारची चित्रभाषा वापरतं, आणि चित्र सुद्धा एक प्रकारचं शाब्दिक अर्थ त्याच्यातला निघू शकतो. तर त्याच्यामुळं जे काही तुम्ही इथून पुढे चित्र बघाल, शिल्पकला बघाल, म्हणजे एखादं मंदिर तुम्ही बघायला गेलात एखाद्या पर्यटन स्थळामध्ये, तर नुसत्या तिथल्या देवांच्या मूर्त्या तर बघाच, पण तिथला आसपासचा परिसर काय आहे, तिथं सावल्या कशा पद्धतीने पडलेल्या आहेत, कुठली वेळ आहे, कुठला प्रहर आहे, त्याच्यामध्ये इतर कोणते बदल होत आहेत, माणसं काय काम करतायत, ते कशा पद्धतीनं मन लावून काम करतात, काम करताना माणसं बघणं हे सुद्धा व्हिज्युअल्स खूप महत्वाचं आहे. कामामध्ये तल्लीन झालेली माणसं हे सुद्धा एक दृश्याचा एक उत्तम अनुभव आहे. तर असे बारीक सारीक तुम्ही डिटेल्स त्याचे बघायला जर शिकलात, तर मला नक्की खात्री आहे की साहित्याने दृश्यकला किंवा दृश्य भाषा यांचा तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल. तुमच्या नोट्समध्ये बाकीचा भाग तुम्हाला दिलेलाच आहे, कलेचा इतिहास वगैरे, पण या सगळ्याचा आपल्या जगण्याशी किंवा आपल्या सगळ्या विषयाशी काय संबंध आहे, तर तो थोडासा उलगडण्याचा या व्याख्यानाच्या माध्यमातून मी विचार केला. तर ही संधी मला दिली, याबद्दल दूरशिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचं मी मनापासून आभार मानतो. तुम्हा सगळ्यांचं मी आभार मानतो की तुम्ही हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि इथं माझ्या व्याख्यानासाठी उपस्थित राहिलात. धन्यवाद. धन्यवाद सर. कुणाच्या काही शंका असतील तर विचारू शकतात. व्हिडिओ वगैरे ऑन करू शकता तुम्ही, म्हणजे बोलता येईल आपल्याला. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकताय. काही शंका असतील तर विचारा. किंवा तुम्हाला काही वेगळं बोलायचं असेल, काही प्रतिक्रिया द्यायची असेल तरी सुद्धा देऊ शकता तुम्ही. प्रश्न पडायला पाहिजेत खरं तर. या निमित्ताने आपल्याला एक संधी असते बोलण्याची किंवा काहीतरी विषय समजून घेण्यासाठी, तर त्या संधीचा आपण वापर करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि त्या चर्चेमधनं आपल्याला काहीतरी नवीन नक्की मिळू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला जे काही बोलायचं ते मोकळेपणानं बोलू शकताय.
कुणाच्या शंका नसतील तर थांबूयात आपण इथं.